आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। शहरातील आझाद चौकातील शिव मेरिडियन व्यापारी संकुलातील नवतरंग मोबाईल शोरूमला गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास भीषण आग लागली। पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, लाखोंची LED स्क्रीन असे 1 कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। ही आग इन्व्हर्टर शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। याबाबत अधिक माहिती अशी की शिव मेरिडियन संकुलात अनेक मोबाईल आणि ॲक्सेसरीजची विक्रीची दुकाने, हॉटेल, फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत। याच इमारतीत पहिल्या मजल्यावर वीरेंद्र यड्रावे यांच्या मालकीचे अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपी नावाने मोबाईलचे दुकान आहे। गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास अचानक दुकानाच्या पहिल्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले। ही बाब हॉटेल कर्मचारी आणि वॉचमन नजीर हुसेन मुलानी यांनी पाहिली। त्यांनी तातडीनं दुकान मालक आणि महापालिकेच्या अग्निशमन पथकाला आगीची माहिती दिली। महापालिकेच्या अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, उमेश सरवदे, देवीदास मानकरी, विजय कांबळे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। या आगीत दुकानाच्या पहिल्या मजल्यावर रेडमी कंपनीचे 120 मोबाईल, 4 संगणक, लॅपटॉप, सोफा सेट, दुकानाच्या दर्शनी भागात असलेला 9 लाखांचा LED स्क्रीन, दुकानावरील LED बोर्ड यासह इतर साहित्य भक्ष्यस्थानी पडले होते। आगीत 1 कोटीचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुमारास सांगलीमध्ये अंदाज नवतरंग शॉप येथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती। अग्निशमन दलाला तात्काळ 2 गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। सदर आग तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली। सदरचे वॉचमन RK सर्व्हिसेस या नावाने ओळखले जाणारे एजन्सीचे होते। त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकांना फोन केला आणि मालकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना कळवलं आणि तात्काळ 2 गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग विझवण्यात आली आहे। सदर इमारतीमध्ये 5व्या मजल्यावर एक लॉज होता। लॉजमधील नागरिकांना सकट संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही। धन्यवाद।